नेमकं टी परीक्षा असो किंवा सी परीक्षा असो, या दोन्ही परीक्षा आता पुढे गेलेल्या आहे। आता सगळ्यांचा एक सामायिक प्रश्न असणार आहे की सर आता नेमकं टीईटीवर फोकस करू की नेमकं सीटीटीवर फोकस करू, कारण दोन्ही परीक्षा काय पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। आता जर तुम्ही टीईटी परीक्षेचा पूर्वी फॉर्म भरलेला असेल तर ते ठीक आहे, पण जर तुम्ही अजूनही सीटीटी परीक्षेचा फॉर्म भरलेला नसेल आणि जर तुम्ही सीटी सेट म्हणजे डीएड बीएड झालं असतील तर तुम्ही सीटीटी परीक्षा सुद्धा देऊ शकता। महत्त्वाचा मुद्दा मला असा सांगायचा आहे की जो काही तुम्हाला सीटीटी परीक्षेसाठी जे फॉर्म भरण्यासाठी जे मुदतवाढ दिली, तर नक्कीच तुम्ही जरी टीईटी परीक्षेची तयारी करत असाल पण सीटीटीचा फॉर्म माझ्या पद्धतीनं तुम्ही भरायला पाहिजे। मग नेमकं तुमच्या मनामध्ये काही वेगवेगळे प्रश्न असतील, याचा अभ्यासक्रम वेगळा आहे सर, त्याचा अभ्यासक्रम वेगळा आहे, पण अभ्यासक्रमामध्ये म्हणजे काही नाही काही कॉमन अभ्यासक्रम आहे, बरोबर। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती तरी टीईटी असो किंवा सीटीटी असो, यापैकी कोणती जरी उत्तीर्ण असेल तरी आपलं काम जमून जाते। मग नेमकं आता आपली अशा वेळेस मनाची द्विधा अवस्था 100% हे होतच असते, कारण दोनही परीक्षा आता पुढे गेलेले आहे, बरोबर। मग स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासामध्ये जो विद्यार्थी सध्या अनपेक्षित बदलामध्ये जर टिकून राहत असेल, जरी आता परीक्षा पुढे गेलेली आहे, म्हणजे परीक्षा होणार नाही असं नाही की परीक्षा होणार आहे, पण या स्पर्धा परीक्षेचं क्षेत्रच असं आहे की या बदलामध्ये जो काही अनपेक्षित बदल झाला त्याच्यामध्ये जो काही संयम टिकून ठेवेल तो शेवटी काय जिंकणार आहे। मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असा येतो की टीईटी परीक्षेची तयारी करायची की नेमकं सीटीटी परीक्षेची तयारी करायची आहे। सर्वात महत्त्वाचं बघा, मी तुम्हाला सांगेल, जर तुमचं जर बोर्डाची पुस्तके आणि जर तुमचं फॅक्च्युअल डाटा जर व्यवस्थित पद्धतीनं जर सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे तुमचा जो काही ओढ आहे तर तो स्टेट बोर्डच्या पुस्तकाकडे म्हणा किंवा एखादी जे काही फॅक्च्युअल डाटा असेल त्यांच्याकडे जर तुमचा व्यवस्थित पद्धतीनं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही असं मला म्हणायचं आहे की तुम्ही टीकडे वळलं गेलं पाहिजे। आणि जर तुम्हाला संकल्पनात्मक त्याचबरोबर जर तुम्हाला NCERTवर जर चांगला बेस असेल, म्हणजे तुम्हाला कन्सेप्टिव्ह पार्टवर जर चांगला मजबूत असेल तुमचा हात, तर तुम्ही सीटीटीकडे वळलं गेलं पाहिजे। पण अर्थात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी पहिलेच वाक्य बोललो की जर तुम्ही सीटीटी परीक्षेचा फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही या काळामध्ये सीटीटी परीक्षेचा फॉर्म भरून घ्या। शेवटी क्वालिफाय हो किंवा नाही हो हा विषय वेगळा आहे, पण फॉर्म भरणे फार महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा। दुसरीकडे जे काही सीटीटी परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तर तो तिथे NCERT बेसवर आधारित आहे, म्हणजे जिथं तुमची जी परीक्षा आहे तर ती संकल्पनात्मक वर जास्त असते, आहे का नाही। जसं तुम्हाला अध्यापनशास्त्र म्हणजे पेडॉलॉजीवर जास्त प्रश्न असतात, आहे का नाही। NCERTची पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचले असतील, बरोबर आहे, आणि जर तुमचा कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीने क्लिअर असतील तर तुम्ही सीटीटीकडे जास्त फोकस केला गेला पाहिजे। मग आता नेमकं करायचं काय आहे, तर नेमकं दोनही सीटीटी आणि टीईटी या दोन्ही नावाड्यावर पाय ठेवायचा आहे का आपण। जर तुमचा पाया जर मजबूत असेल तर मी तुम्हाला सांगितलं टीईटीकडे जा, आणि तुमची जर संकल्पना व्यवस्थित पद्धतीनं जर क्लिअर असतील तर तुम्ही सीटीटीकडे वळले गेलं पाहिजे। शेवटी दोन्ही परीक्षेमध्ये कॉमन विषय कोणते कोणते आहे, तर बालमानसशास्त्र आहे, त्यानंतर मराठी आहे का नाही, म्हणजे भाषा विषय आहे, आणि त्याच्यानंतर गणित आहे। शेवटी इतकंच सांगेल मी की स्वतःवर विश्वास ठेवा, परीक्षा कधीही हो, पण बाण जो आहे तर तो भाळ्यात तरास भात्यामध्ये आपला तयार असला पाहिजे। शेवटी अंतिम निर्णय काय आहे की नेमकं टीईटी करायचं की नेमकं सीटीटी द्यायची आहे, तर मला याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे। आजच्या या सेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं मी मला एकच मुद्दा सांगायला आलो होतो की सर्वात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही टीईटीचा जरी फॉर्म फिलअप केलेला असेल, परंतु आता जे काही सीटीटीचा जे काही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जी काही मुदतवाढ दिलेली आहे किंवा जे काही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, तर तुम्ही सीटीटीचा सुद्धा फॉर्म भरून घ्यायला पाहिजे आणि परीक्षा द्यायला पाहिजे असं मला वाटतं। तर नेमकं तुम्हाला काय वाटते की टीईटी करायची की सीटीटी करायची, तर याचं उत्तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे। भेटूया आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।